Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. Welcome to शारदा कोचिंग अकॅडमी, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वीची तिसरी पोयम म्हणजेच बास्केट फुल ऑफ मूनलाईट ही पोयम शिकलेली आहे आणि त्या पोयमचे काही प्रश्नोत्तर तसेच पोएटिक ॲप्रिसिएशन सुद्धा घेतलेले आहे. आज आपण बास्केट फुल ऑफ मूनलाईट या पोयमचे इंग्लिश वर्कशॉप म्हणजेच पाठाखालील महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तर शिकणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बास्केट फुल ऑफ मूनलाईटचे साईड क्वेश्चन्स सुरुवातीला घेणार आहोत. त्यानंतर इंग्लिश वर्कशॉप पाहू. साईड क्वेश्चन्स. फर्स्ट, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय? कवीला चंद्राकडून काय पाहिजे आणि कशासाठी पाहिजे? द पोएट विशेस टू गेट बास्केटफुल और 2 basketful of moonlight from the moon so that he can sow the seed of moonlight to light the dark path. Next, why is the road from the city to the village dangerous? शहरापासून ते गावापर्यंत येणारा रस्ता डेंजरस म्हणजेच धोकादायक का आहे? आन्सर, the road from the city to the village is dangerous because it is dark, tough and full of snakes and scorpions. नेक्स्ट, पुढे कवी असा विचारतो, पुढे प्रश्न असा दिलेला आहे, व्हाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली? कवीला त्याचे वडील घरी लवकर असावेत असं का वाटतं? द पोएट वॉन्ट्स हिज फादर होम अर्ली बिकॉज ही वॉन्ट टू लिसन फेरी टेल्स अँड स्टोरीज from him like other child. Next, how do you spend your evening time with your family members? तुम्ही तुमची सायंकाळची वेळ तुमच्या कुटुंबियांसोबत कशा पद्धतीने घालवता? I spend my evening time with my family members with chatting and making gossips with them. Sometimes I watch TV with my family members. Now see the questions given in English workshop. Question 1. Complete the following sentences with the help of the poem. आपल्याला या ठिकाणी कवितेतले प्रश्नोत्तर वाचून रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. The child wants to sow small moons of light from. या ठिकाणी आपल्याला असं विचारलेलं आहे की त्या मुलाला चंद्राचे छोटे प्रकाशाचे बीज पाहिजेत. कशासाठी? कुठून कुठपर्यंत टाकण्यासाठी? तर फ्रॉम सिटी टू हिज विलेज, शहरापासून ते त्याच्या गावापर्यंत येणार आहे. नेक्स्ट, बी. अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. नेक्स्ट, सी. The child wants a basket full of moonlight on lawn. D. The child wants to light the dark route so that his father would return home early. Next, question number 2. Write down the describing words used for the following nouns. 1. Moons. तर या ठिकाणी आपल्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स अर्थातच ॲडजेक्टिव्ह वापरायचे आहेत. तर या ठिकाणी काय येणार? ॲडजेक्टिव्ह स्मॉल. सेकंड, रूट. रूटसाठी आपल्याला या ठिकाणी डिस्क्रायबिंग वर्ड वापरायचा आहे. तर रूट कशा असणार आहेत? टफ रूट किंवा स्मॉल रूट किंवा लॉंग रूट. या ठिकाणी आपल्याला पोएममधून टफ हा शब्द घेता येईल. नेक्स्ट, विलेज. विलेजसाठी कुठला डिस्क्रायबिंग वर्ड्स वापरता येईल आपल्याला? होल विलेज किंवा माय विलेज. त्यानंतर चौथा शब्द दिलेला आहे मॉर्निंग. यासाठी आपल्याला कोणतं डिस्क्रायबिंग वर्ड वापरता येईल? अर्ली मॉर्निंग. Do you understand it? Next, question 3. The child in the poem wants to solve the problems of his village. या कवितेतील मुलाला आपल्या गावातील समस्या सोडवायच्या आहेत. How can the child solve them with the following wishes? खालील इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या समस्या तो कशा पद्धतीने सोडवू शकेल? आन्सर इन युअर नोटबुक. त्याची उत्तर तुम्हाला लिहून घ्यायची आहेत. फर्स्ट, ए.
गिव मी मूनलाईट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट या ओळीमधून आपल्याला त्याची इच्छा पूर्ण झाली तर तो कशा पद्धतीने समस्या सोडवू शकेल हे सांगायचं आहे. इट्स आन्सर. According to the above line, the child wishes for the seeds of moonlight. He doesn't just ask the moon to spread its light over the village path, but for basketful of seeds, which suggests that he wants to grow the moonlight so that it permanently solves the problem of the villagers. Now see second example B. I want to light the dark route so that my father returns early. या ठिकाणी तो मुलगा म्हणतोय की मला तो काळोखा मार्ग प्रकाशित करायचा आहे जेणेकरून माझे वडील घरी लवकर येतील. The above line implies that by lighting up the path, the child wishes to make his father's journey back home easier and faster. Thus, by solving such an issue for his father, he would also be able to make the lives of villagers easier and better. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोयम. आपल्याला कवितेमधल्या त्या ओळी लिहायच्यात दॅट प्रूव्ह द फॉलोइंग, ज्या खालील गोष्टी सिद्ध करतात किंवा दर्शवतात. फर्स्ट ए. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. काळोख पडल्यानंतर वडील घरी उशिरा पोहोचतात. मग कोणती लाईन येऊ शकते पोयममधली? आन्सर. व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम ॲस्लीप. नेक्स्ट बी. इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. तो मुलगा त्याच्या वडिलांकडून परीकथा ऐकण्यासाठी उत्सुक आहे. कोणती लाईन येऊ शकते या ठिकाणी मग? आन्सर. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. नेक्स्ट सी. रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. मग कवितेतली कोणती ओळ आहे जी काळोख हटवून त्या ठिकाणी तो मार्ग प्रकाशित करण्यासाठी दर्शवते? राईट नाव आन्सर. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन. तुम्हाला पाहिजे तितके शब्द तुम्हाला लिहायचे आहेत, लिहू शकताल तितके. युझिंग FUL ॲज सफिक्स, जिथे FUL हा अंत्यप्रत्यय जोडलेला असेल. फॉर एक्झाम्पल बास्केटफुल, बकेटफुल. मग कोणकोणते शब्द असू शकतील बरं? आन्सर. हार्मफुल, केअरफुल, थॉटफुल, डाऊटफुल, शेमफुल, ब्युटिफुल, एक्सेट्रा एक्सेट्रा. नाव सी क्वेश्चन नंबर 6. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोयम. या प्रश्नामध्ये आपल्याला कवितेमधून ॲलिट्रेशन आणि रिपिटेशन यांची उदाहरणे अर्थात असलेल्या ओळी आपल्याला शोधून लिहायच्या आहेत कवितेमधून या फिगर्स ऑफ स्पीचच्या. सीट्स आन्सर. फर्स्ट ॲलिट्रेशन. एक्झाम्पल 1. ओ मून गिव मी मूनलाईट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल. आणखी एक एक्झाम्पल सांगता येईल. ओ मून गिव मी अ बास्केटफुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. हे 2 एक्झाम्पल्स ॲलिट्रेशनचे आहेत. नेक्स्ट रिपिटेशन. फर्स्ट एक्झाम्पल. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. या ठिकाणी स्मॉल स्मॉल हे शब्द रिपीट झालेला आहे. एकच एक्झाम्पल आहे या ठिकाणी रिपिटेशनचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. या प्रश्नामध्ये आपल्याला कवितेचं रसग्रहण लिहायला सांगितलेलं आहे, जे की आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. राईट अँड इमॅजिनरी लेटर टू द मून. कवीला काल्पनिक पत्र लिहायचं आहे. टू कन्व्हे युअर फिलिंग्स अबाउट इट. त्या चंद्राबद्दल असलेल्या तुमच्या मनातील भावना त्याला कळवायच्या आहेत. डिस्कस अबाउट इट विथ युअर पार्टनर. तुमच्या वर्गमित्राशी चर्चा करून. अँड ड्राफ्ट द लेटर युजिंग द पोयम ॲज अ बेसिस फॉर द लेटर. ह्या कवितेमधल्या काही ओळी याचा बेस समजून तुम्हाला ते पत्र तयार करायचं, ज्याच्यामध्ये खालील सपोर्टिंग पॉईंट्स आले पाहिजेत. ए. साईन ऑफ ब्युटी. चंद्र एक सौंदर्याचं प्रतीक आहे. बी. सिम्बॉल ऑफ जॉय. आनंदाचं प्रतीक आहे. त्यानंतर इनफायनाईट प्लीजर. अमर्याद आनंद देणारा आहे. आणि डी. अर्ज टू कंपोज पोयम्स. आणि तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? एखादी कविता किंवा गाणं त्यासाठी तयार करायचं आहे. सो यू माईट हॅव अंडरस्टूड इट. तुम्ही खाली दिलेलं पत्र पाहून लिहून घेऊ शकतात.
Next, question number 9. Discuss with your friends, brother, sister, your classmate, and write your list of wishes to make your village, town, city, people happy. तुम्हाला तुमच्या मित्रांशी, बहीण भावांशी, वर्गमित्रांशी चर्चा करून एक यादी तयार करायची आहे जी की तुमच्या गावातील लोकांना आनंदी बनवू शकते. तुम्ही खाली यादी पाहू शकतात. आन्सर फर्स्ट, to provide all modern facilities like electricity, good roads, water supply, etc. to villagers living in remote areas. 2. To improve the conditions of poor farmers with aids, funds and full support during drought. 3rd. To eradicate poverty, ignorance and illiteracy. 4. To keep their surroundings clean and healthy. 5. To fight against injustice, corruption and terrorism. 6. To maintain peace and order in the society. And 7. To remove their beliefs in superstitions. I hope you might understand our English workshop. If you haven't subscribed